की राहुलजींनी कोणाला धक्का मारलेला असं कुठं दिसलेलं आहे? राहुलजींनी कोणालाही धक्का मारलेला नाही, ते फेक आहे हे तर लोकांना दिसते आहे. अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून केलेला आहे. त्या पापाला लपवण्यासाठी हे फेक नेरेटिव्ह बीजेपी निर्माण करण्याचं काम करते आहे. कारण हे प्रकरण फेक आहे असा काँग्रेसचा दावा आहे. आपलं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की आपल्याला कुठं असा व्हिडिओ दिसतोय का की राहुलजींनी कोणाला धक्का मारलेला असं कुठं दिसलेलं आहे? राहुलजींनी कोणालाही धक्का मारलेला नाही, ते फेक आहे हे तर लोकांना दिसते आहे. या पद्धतीचं जे पाप अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून केलेला आहे, त्या पापाला लपवण्यासाठी हे फेक नेरेटिव्ह बीजेपी निर्माण करण्याचं काम करते आहे. ते आपल्याला सगळ्यांनाच आपल्या मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की फेक नेरेटिव्ह बीजेपीने बंद केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा ते विरोध पहिलेपासून करतात होते, आजही करतात आहेत. हे त्यांनी सत्यता लोकांच्या समोर आणलं पाहिजे. बाबासाहेबांचा अपमान ज्या पद्धतीने ते करतात, पहिले नेहरूजीचा अपमान करत आलेत, मग इंदिरा गांधीचा अपमान करत आलेत, आता बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात आहेत. आणि त्यांना किती राग आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातला हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. हे पाप लपवण्यासाठी काल जे फेक नेरेटिव्ह राहुल गांधींवर आरोप करून, कारण की राहुल गांधींना घाबरतात आणि राहुल गांधींना घाबरतात म्हणून राहुल गांधींना टार्गेट करतात. जेवढं टार्गेट राहुल गांधींना करतील तेवढंच ताकदीनं ते देशाच्या जनतेच्या आशीर्वादानं मोठे होतील असा आमचा विश्वास आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक नक्षलवादी संघटना सहभागी झाल्या, फॉरेन फंडिंग जे आहे झालं, अशा प्रकारचे अनेक आरोप केले. आणि मला एक म्हणायचं आहे की तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री होतात का? तुमच्याकडेच गृह खातं होतं. जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस तुम्हीच गृहमंत्री होतात. अँटी सोशल मुव्हमेंट त्याच्यामध्ये असेल आणि देशाचे एक महत्वपूर्ण नेते राहुल गांधीजी महाराष्ट्रातून जात आहेत आणि त्याच्यात अँटी सोशल मुव्हमेंट आहेत, तर तुमची जबाबदारी होती की त्या ठिकाणी त्या अँटी सोशल मुव्हमेंटला थांबवणं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तर तुम्ही अकार्यक्षम होतात का? राहुल गांधींच्या चांगल्या कामावर कसं पांघरून टाकता येईल आणि राहुल गांधीजींनी जी काही भूमिका या देशासाठी घेतलेली होती, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाच्या सगळ्या जाती धर्माला एकत्रित आणण्यासाठी जो प्रयत्न केला होता त्याची वाहवाही यांना सहन होत नाही. आणि म्हणून या पद्धतीचं एक फेक नेरेटिव्ह टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहात केलेलं आहे. निवडणुकीमध्ये सुद्धा फॉरेन फंडिंग आलं असं त्यांनी दाखवले आणि 12चा तो सुद्धा काही रेफरन्स दिला. खुद्द गृह मंत्रालयाने पत्रावर केला होता. मला एक म्हणायचं आहे की अँटी सोशल मुव्हमेंट जी शहरी आहे ती लपलेली नाही आहे, ती आज नाही आहे. आपल्या लक्षात असेल की ज्यावेळेस खैरलांजीची हत्याकांड झाला त्यावेळेस आपल्या दीक्षाभूमीवर त्या नक्षल मुव्हमेंटचा एक कर्णधार इथं पकडला गेला होता. पुण्यामध्ये मधात आमचं सरकार असताना पुण्यामध्ये या पद्धतीची चळवळ आहे हे आमच्या सरकारने सांगितलं होतं. आमचं सरकार त्यावेळेसही त्याच्यावर ऍक्शन मोडमध्ये होतं. पण तुम्ही थांबवता काय? तुम्हाला मग तुम्ही त्या अँटी सोशल मुव्हमेंट बरोबर आहात का? नक्षल चळवळी ज्या चालतात शहरी त्याच्यामध्ये हे स्वतः सहभागी आहेत का? यांचं सरकार सहभागी आहे का? हे प्रश्न निर्माण होतात. आमच्या सरकारने तर भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला हे सगळं मोडीच काढायचं आहे, आम्हाला चिरडून काढायचं आहे. सरकारचं उत्तर आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये सुद्धा फंडिंग जे आहेत बाहेरून आलेले आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं. मला वाटतं की केंद्रात सरकार यांचंच होतं ना आता निवडणुका झाल्या त्यावेळेस. मग तुम्हाला येत असेल पैसा तर तुमच्या हातातच आहे ना कंट्रोल. मोदी है तो मुमकिन है. का नाही थांबवलेत? आलेत असा आरोप करण्यात काय अर्थ आहे? आमच्याकडे एक म्हण आहे, घोरपडच्या मागं फरकणीला काही पकडलं जात नाही, घोरपड गेली. पण तुम्हाला हे सगळे फॉरेन फंडिंग येत असताना केंद्रातलं सरकार तुमचं होतं, राज्यात सरकार तुमचं होतं, तर तुम्ही का थांबला होतात? असा आरोप करण्यापेक्षा कारवाई काय केली नाही? लोकसभेच्या गेटवर मराठी अमराठीचा मुद्दा पुन्हा समोर आलेला आहे. रश्मी शुक्ला यांचा निकटवर्तीय म्हणून बतावणी करणाऱ्या एका अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने देशमुख कुटुंबियावरती गुंडाकरवी हल्ला केला आहे. तुम्ही मराठी माणसं मासे खाता असं सांगत त्यांनी हल्ला केलेला आहे आणि तो सरकारी पदावरती कार्यरत आहे, एमटीडीसीचा डेप्युटी अकाउंट मॅनेजर आहे. आपण म्हटलं ना मराठी भाषेला अविभाज्य दर्जा मिळालेला आहे. काल गौरव आपण केला मुख्यमंत्र्यांनी. मग मराठी भाषिकांचा अपमान महाराष्ट्रामध्ये जो सातत्याने होती आहे
आणि मराठी भाषिकांचा गौगव करणारी ही जी सरकार आहे तर हे का चूप आहे त्याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. देशमुख जो मरण पावला आमचा संतोष देशमुख तो पण हिंदू होता, तो पण मराठी होता. हिंदूवर अत्याचार महाराष्ट्रामध्ये होतात आहेत. मग ह्या गुन्हेगाराला लपवलं का जात आहे? गुन्हेगार तर नागपूरमध्येच फिरताय. काय थांबवलं आहे यांनी? तुमचा रोग कोणाकडे आहे? तुम्ही नागपुरात फिरताय म्हणताय म्हणजे तुमचा रोग सरकार काय झोपलाय का? आम्ही त्यांना माहिती द्यायची. ते मंत्री असून देखील विधान भवनात येत नाहीत नागपुरात असून. आम्हाला माहित नाही कोण मंत्री आहे. तर आम्ही काल सांगितलं की मंत्री दिसत नाही इथं असं म्हटलेलं. आम्ही कोण मंत्री आम्हाला माहित नाही, पण गुन्हेगार इथंच फिरतात आहेत नागपूरमध्येच. त्याचबरोबर लोकसभेच्या गेटवर आता आंदोलन करता येणार नसल्याचं लोकसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे. काय वाटतं या संदर्भात? बघा कसं आहे की जुलमी सरकार देशामध्ये आलेली आहे. काँग्रेसचं राजवट असताना सुद्धा अनेक काळ भाजपने त्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत, आंदोलन केलेले आहे. तो त्यांचा अधिकार आहे लोकसभा सदस्यांचा, बाहेरच्या लोकांसाठी नाही आहे. आता त्यालाही थांबवायचं असेल तर ते काही करू शकतात. ते जुलमी सरकार आहे, हिटलरशाहीचं सरकार देशामध्ये आहे, ते त्या पद्धतीचं बघतील. हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये आज तुम्ही स्थगन दिलेलं आहे अशी माहिती मिळते. आज कशा पद्धतीनं निषेध केला जाणार आहे आणि या प्रकरणामध्ये भाजपवर थेट आरोप आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे. 14 लोकांवर गुन्हे दाखल केलेले असं सांगतात आहेत, पण ते गुन्हे कोणते लावलेले आहेत? त्यांनी पक्ष कार्यालयावर हमला केलेला आहे. ही परंपरा मोडीस काढली पाहिजे. आज त्यांनी केले, उद्या आमच्या लोक त्यांचे जातील. हे महाराष्ट्राची प्रतिमा त्याला कलंक लावण्याचं पाप भाजपच्या वतीनं होत असेल ते बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी कडक ऍक्शन घेतली पाहिजे. पुढच्या काळात अशा घटना होऊ नये त्यासाठी काय उपाययोजना मुख्यमंत्री करतील ते त्यांनी सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं एकमेकाच्या पक्ष कार्यालयावर या पद्धतीचे हमले हे कधी काही भूषणावं नाही. आणि म्हणून तातडीनं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत त्याच्या उपाययोजना कळवाव्यात. आणि ज्यांनी पाप केलेलं आहे कोण होतो त्याच्या पाठीशी, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी कोण होतं त्याच्या सकट त्या ठिकाणी कारवाई व्हावी ही मागणी आम्ही करू. बघू आता मुख्यमंत्री काय करतात.